मित्रांनो, ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागामध्ये चैतन्य आणि अर्जुन केसविषयीच आपल्या केबिनमध्ये डिस्कस करत असतात. तेव्हा आता ते दोघेही जरा दामिनीच्या मनात नक्की काय चालू असेल याचाच विचार करत असतात. तेव्हा चैतन्य अर्जुनला म्हणतो, कसं आहे ना अर्जुन, एक गोष्ट तर करायला हवी होती, म्हणजे दामिनीला ना साक्षीला भेटण्यापासून कसं तरी रोखायला हवं होतं. पण आता अर्जुन म्हणतो, हे कसं शक्य आहे? धिस इज इम्पॉसिबल. कारण एक लॉयर आहे ना, तो त्यांच्या क्लायंटला कधीही भेटू शकतो. पण आता एक गोष्ट आपल्याला लक्षात ठेवायची आहे, कोणतीही चूक अजिबातच होता कामा नये, कारण दामिनी आहे ना, आपल्या चुकीचा कोर्टामध्ये लगेच फायदा सुद्धा करून घेईल. तेव्हा आता अर्जुन जरा टेन्शनमध्येच असतो. हे पाहून चैतन्य म्हणतो, अर्जुन, अरे अशा कितीतरी केसेस आहेत, मी तुला त्याबद्दल असिस्ट केलंय. पण आता ही दामिनी देशमुखची जी केस आहे ना, त्याबद्दल जरा जास्तच तू टेन्शन घेतला आहेस. मी असं तुला कधीच बघितलं नाही रे अर्जुन. त्यावेळी अर्जुन म्हणतो, दामिनी जरी पैशासाठी काम करत असेल ना, तरीही ती खरंच खूप हुशार आहे आणि जरा जिनियस सुद्धा आहे. त्यावेळी आता चैतन्य हसतो आणि विचारतो, मग माझा मित्र आहे कोण? तो ॲडव्होकेट अर्जुन सुभेदार आहे. या दामिनीला ना तो असा पुरून उरेल. अरे, तू जरा ना विचार करणं बंद कर, मेंदूला जरा रिलॅक्स होऊ दे आणि मग नंतर आपण बघूयात पुढे काय करायचं. मला सांग, त्या खानविलकर वकिलाच्या तू विटनेस बरोबर बोललास का? असं चैतन्य विचारतो. तेव्हा अर्जुन म्हणतो, तुम्हाला ला डिस्ट्रॅक्ट करतोय का? त्यावेळी चैतन्य म्हणतो, हो अर्जुन, मी तुला डिस्ट्रॅक्टच करतोय आहे ना. म्हणजे तू थोडा रिफ्रेश होशील. पण भेटलास का त्याला? तू सांग ना. अर्जुन आता डोक्यालाच हात लावतो आणि म्हणतो, बरोबर आहे, यू गॉट द माय पॉइंट. परंतु आता त्या खानविलकरची जरा मला फाईल दे बावर. तेव्हा चैतन्य लगेचच त्याच्याकडे फाईल देतो. त्यामुळे अर्जुन लगेचच दुसऱ्या केसवर काम सुद्धा सुरू करतो. दुसरीकडे रविराज, त्याचबरोबर प्रतिमा, हे दोघेही हॉस्पिटलमधून घरी आलेले असतात. तेव्हा रविराज लगेचच आता प्रतिमाला औषध देतो आणि म्हणतो, डर्मोलॉजिस्टने जी क्रीम दिली होती ना, ती वारंवार तू चेहऱ्याला लावत जा. त्यांनी सांगितलेल्या टाईमनुसार मी आलो हा खोलीत आहे. तेव्हा प्रतिमा हो, असं म्हणते. तेवढ्यातच आता सायली लगेचच प्रतिमाला कॉल करते. मग प्रतिमा लगेच कॉल रिसीव्ह सुद्धा करते आणि विचारते, काय ग सायली? बोल ना बाळा. तेव्हा सायली विचारते, प्रतिमा आत्या, कशा आहात तुम्ही? मग प्रतिमा म्हणते, मी बरी आहे बाळा आणि घरी सुद्धा सगळे कसे आहेत? तेव्हा सायली म्हणते, घरी सुद्धा सगळे अगदी ठीक आहेत. पण प्रतिमा आत्या, माझं तुमच्याकडे एक छोटंसं काम होतं आणि म्हणूनच मी तुम्हाला फोन केलाय. तेव्हा लगेचच आता प्रतिमा विचारते, बोल ना बाळा, काय काम आहे? तेव्हा सायली आता इकडे तिकडे पाहते, कोणी आहे की नाही, आणि मग नंतर म्हणते, की आज सगळ्या सुभेदारांना तुम्ही तुमच्या घरी येण्याचं आमंत्रण द्याल का? अहो, म्हणजे मला माहिती आहे रविराज काकांना हे अजिबातच आवडणार नाही. पण तरीही, माझ्यासाठी तुम्ही फक्त एवढंच कराल. मग आता लगेचच प्रतिमा म्हणते, हो बाळा, देईल मी सर्वांना आमंत्रण. मी पूर्ण आहे. सगळ्यांना फोन करते आणि आमंत्रण देते. तेव्हा आता सायलीला खूपच आनंद होतो. मग आता सायली म्हणते, प्रतिमा आत्या, पण मी असं का करते, हे तुम्ही मला का विचारलं नाहीत? प्रतिमा म्हणते, तू ठरवलं आहेस ना, म्हटल्यावर तुझ्या मनात नक्कीच काहीतरी चांगलं असणार आणि ते सर्वांच्या भल्यात सुद्धा असणार. मग आता सायलीला सुद्धा आनंद होतो. तेव्हा ती म्हणते, बरं प्रतिमा आत्या, आम्ही येण्याच्या अगोदर तुम्हाला सगळं सांगू, पण जेव्हा आम्ही येऊ ना, तेव्हा रविराज काकांना या घरातच असतील, एवढं लक्षात ठेवा. तेव्हा प्रतिमा म्हणते, ठीक आहे, या तुम्ही सर्वजण. तेव्हा सायलीला आता खरंच प्रतिमाबद्दल खूप नवल वाटतं, कारण माझ्यावर लगेचच प्रतिमा ह्या विश्वास ठेवतात, आणि म्हणूनच ती म्हणते, प्रतिमा आत्या, त्या तुमचा हा जो माझ्यावरचा विश्वास आहे ना, त्याबद्दल खरंच मला खूप अभिमान वाटतो. आणि तुम्ही मला अशी साथ देता ना, त्यामुळे माझा हेतू आहे ना, तो नक्कीच सफल होईल, मला असं वाटतं. तेव्हा प्रतिमा म्हणते, हो बाळा, सगळं काही अगदी तुझ्या मनासारखं होईल, अजिबात तू काळजी करू नकोस. असं म्हणून दोघीही आता लगेचच फोनसुद्धा ठेवतात. मग त्यानंतर सायली आता श्रीरामांच्या मूर्तीकडे पाहतच राहते आणि गालातच हसते. तर आता दुसरीकडे ही पोलीस स्टेशन जवळ येऊन पोहोचलेली असते. ती मोठ्या ऐटीतच आता गाडीतून खाली उतरते आणि तिच्या पाठीमागे महिपत बसलेला असतो. महिपत सुद्धा आता तेथे तिच्या बरोबर चालत असतो. त्यानंतर दामिनी देशमुख आली म्हटल्यानंतर तेथे असणारे सर्वजण तिला अगदी सॅल्यूटच करू लागतात. त्यानंतर आता कॉन्स्टेबल जे असतात ना, ते विचारतात, काय हो मॅडम, बसा ना, बसा बसा. असं म्हणून तिची ते खूप खातिरदारी करतात. तेव्हा काय बोला ना, काय मदत करू, असं ते विचारतात. तेव्हा ती थेट मुद्द्यावरच येत विचारते, साक्षी शिखरे ही जी जेलमध्ये आहे ना, तिथे कोण लेडी कॉन्स्टेबल होती?
तेव्हा लगेचच ते दुसरे कॉन्स्टेबल विचारतात, काही प्रॉब्लेम झालाय का? मग आता तुम्ही त्यांना बोलवा अगोदर, असं लगेचच दामिनी म्हणते. मग आता ज्या लेडी कॉन्स्टेबल असतात ना, त्यांना लगेचच एका क्षणात तिथे उभं केलं जातं. मग आता दामिनीला पाहून त्या जरा घाबरतात. त्यानंतर किती वर्ष झालं तुम्ही सर्व्हिसमध्ये आहात, असं आता लगेचच दामिनी विचारते. कोणत्या मुलीबरोबर कसं वागावं हे तुम्हाला कळत नाही का? की सगळे नियम हे तुम्ही धाब्यावर बसवलेत? वा, त्या लेडी कॉन्स्टेबल आता खूपच घाबरतात, कारण दामिनीचा दरारा आहे तेवढा असतो. तर आता तिचा तोच दरारा पाहून महिपत मात्र गालातच हसतो. त्यानंतर पोलीस लगेचच विचारू लागतात, अहो मॅडम, नक्की काय झालंय ते तरी सांगा ना. त्यानंतर लगेचच आता दामिनी म्हणते, माझ्या शिलाला तुम्ही कसे प्रश्न विचारले? कोण आहेत? या वकील आहेत की जज आहेत? मग आता साक्षी शिखरेच इंटरोगेशन तुम्ही कसं काय केलं, असं दामिनी आता विचारते. लेडी कॉन्स्टेबल आता खूपच घाबरते आणि म्हणते, नाही मॅडम, मी असं इंटरोगेशन नाही केलं, मी आपलं सहजच. मग आता असं म्हणून ती खूपच घाबरते. तेव्हा दामिनी विचारते, काय सहज म्हणजे असं कसं? तुम्ही काय सहजच साक्षी शिखरेला प्रश्न विचारलेत का? मग आता दामिनी लगेचच तिला नियम सांगू लागते. नियम नंबर 1, इतक्या रात्री महिला कैद्याची अजिबातच विचारपूस चौकशी करायची नाही आणि तिची वकील नसताना तर नाहीच नाही. नंबर 2, तिला या केसबद्दल वेडेवाकडे प्रश्न विचारून तुम्ही तिचा मानसिक छळ केलात. आणि नंबर 3, तुम्ही तिच्या तोंडावर पाणी फेकून ना तिचा शारीरिक छळ सुद्धा केलात. हे सगळंच किती बेकायदेशीर आहे, हे तुम्हाला नव्याने सांगायला नको. तेव्हा आता त्या लेडी कॉन्स्टेबल असतात ना, त्या खरंच खूप घाबरतात. त्यांना काय बोलावं आता सुचत नसतं, कारण त्यांचीच बोबडी आता वळालेली असते. त्यानंतर आता महिपत लगेचच आगीत तेल ओतण्याचं काम करत म्हणतो, छळाबद्दल तर विचारूच नका हो मॅडम. अहो, काय काय प्रश्न विचारले तुम्हाला? कसं सांगू, मी आणि माझं लेकरू आहे ना, ते अगदी गपगुमाने यांच्या सर्व प्रश्नांची उत्तरं सुद्धा देत होतं, आणि मध्येच काय झालं? या लेडी कॉन्स्टेबल काय माहीत तिने काय केलं, ते टामऱ्याला उचललं आणि माझ्या लेकीच्या चेहऱ्यावर असं भास्कन पाणी टाकलं. पण काय करणार, माझं ते लेकरू पुसायला टॉवेल नाही, काही नाही. महिपतनेच असं म्हटल्यानंतर तर लगेच दामिनी म्हणते, तुम्ही ना जरा लेखी तक्रार नोंदवा, आणि हा सगळा माझ्या लेखीचा छळ माझ्या डोळ्यांनी बघितला आहे, त्यामध्ये लिहा जरा. मग आता महिपत लगेच म्हणतो, हो मी करतो लगेचच लेखी तक्रार. असं म्हणून तो लगेच तक्रार करू लागतो. त्यावेळी त्या कॉन्स्टेबल आता म्हणू लागतात, मॅडम, माझी नोकरी जाईल हो. तेव्हा दामिनी म्हणते, तुमची नोकरी तर गेलीच पाहिजे ना, कारण पोलीस यंत्रणा ही समाजासाठी नेहमी कार्यरत असावी लागते. मला अनेक उत्तमोत्तम पोलीस अधिकारी माहीत आहेत, आता एका नाकत्या व्यक्तीमुळे अख्ख्या डिपार्टमेंटचं नाव नको ना खराब व्हायला. काय, बरोबर आहे ना, असं दामिनी म्हणते. तर त्या कॉन्स्टेबल विचारे आता रडकुंडीला येतात. मग आता लगेचच दामिनी तेथून उठते आणि म्हणते, साक्षी शिखरेच्या अंगाला हात लावण्याअगोदर विचार करायला हवा होता, की आता तिची डवोकेट ही दामिनी देशमुख आहे. आता सस्पेन्शनला तयार रहा, अशी धमकीच ती आता देते. तेव्हा आता लगेचच ती खूप खूप घाबरते आणि रिक्वेस्ट करत असते. परंतु आता दामिनी समोर तिचाही नाईलाज होतो. त्यानंतर आता महिपत म्हणतो, झालं माझं. अहो बाई, ऐका ना, मी तक्रारीमध्ये असं लिहिलं, असं महिपत अगदी लहान बाळासारखा तिला सांगू लागतो. तर दामिनी आता चला असा हाताने इशारा करते आणि पुढे निघून जाते. तर महिपत त्या कॉन्स्टेबलकडे पाहत असंच पाहिजे असं तिला म्हणतो आणि लगेचच तिच्या पाठोपाठ जातो. इकडे सायली किचनमध्ये काम करत असते. तेवढ्यातच आता तिथे कल्पना आणि त्याचबरोबर प्रिया या दोघीही बाहेर बसलेल्या असतात. कल्पनाच्या मोबाईलवर प्रतिमाचा फोन येतो. तेव्हा कल्पना म्हणते, अगणवी, बघ ना तुझ्या आईचा फोन आलाय. मग आता प्रिया म्हणते, माझा फोन लागला नसेल. मग कल्पना म्हणते, हो बहुतेक असंच असेल. मग आता कल्पना लगेचच कॉल रिसीव्ह करते आणि प्रतिमा, बोल ना, तुला तन्वीशी बोलायचं का? तेव्हा प्रिया लगेचच आता कल्पनाच्या हातून फोन घेणार असते. मग प्रतिमा तेवढ्यातच म्हणते, अगं कल्पना, मी तुझ्याशीच बोलायला फोन केला आहे. अगं खरं तर तुम्हाला आमंत्रण द्यायला. तेव्हा कसलं ग आमंत्रण, असं कल्पना विचारते. तेव्हा लगेचच आता प्रतिमा म्हणते, आज संध्याकाळी सगळ्यांनी तुम्ही आमच्या घरी यायचं आहे. मग आता कल्पना जरा डिस्टर्बच होते आणि विचारते, काय तुमच्या घरी? अगं पण कसं येणार, कारण रविराज भाऊजी तिथे असतील तर रविराज भाऊजी पुन्हा चिडले तर मग करायचं काय? कल्पना जरा रविराजला आता घाबरूनच असते आणि म्हणते, प्रतिमा, अगं नको. खरंच नको, नाही येत आम्ही, कारण आणखी अजून दुसरे वाद उद्भवायला नकोत. तेव्हा आता प्रतिमा म्हणते, नाही ग, कोणताही वाद नाही होणार. तुम्ही या बरं.
सगळ्यांनी मला एवढंच म्हणायचंय. मग आता मी पूर्णाईंबरोबर बोलते हा, असं कल्पना म्हणते. तेव्हा प्रतिमा म्हणते, अगं, मी आत्ताच बोलले पूर्णाईंबरोबर. त्या सुद्धा आधी जरा बिचकल्या, पण मग यायला तर नक्कीच तयार झाल्या. आता मी अर्जुनला सुद्धा कॉल करते. तो काही माझा शब्द टाळणार नाही. आणि प्रताप सुद्धा याल ना, असं ती विचारते. तेव्हा आता लगेचच कल्पना म्हणते, आता पूर्ण आई म्हणाल्यात ना, मग आम्ही दोघे सुद्धा येऊ, हा नक्की. आता हे ऐकून सायलीला मात्र खूपच आनंद होतो. तर प्रियाच्या चेहऱ्यावर 12च वाजतात. त्यानंतर तन्वीला सुद्धा सांग, हा, मी वाट बघते. तेव्हा भेटूयात, असं कल्पना म्हणते आणि मग फोन ठेवते. तेव्हा आता लगेचच फोन ठेवल्यावर प्रिया विचारू लागते, आई, आपल्याला माझ्या माहेरी जायचं, आणि ते सुद्धा सगळ्यांनी मिळून. त्यावेळी आता कल्पना म्हणते, हो, अगं जायचंय आपल्याला तिकडे, आणि त्याचंच आमंत्रण द्यायला प्रतिमाने सुद्धा फोन केला होता. तेव्हा प्रिया आता घाबरतच विचारते, पण या सगळ्यासाठी बाबा हो म्हणाले का? मग आता लगेचच सायली त्या दोघींकडे पाहून हसते. त्यानंतर आता कल्पना सांगते, अगं, मला एवढं माहीत नाही, पण रविराज भाऊजींना प्रतिमा ही मनवणार आहे असं वाटते. आता प्रतिमाच्या मनात नक्की काय आहे ना, तेच मला कळत नाहीये. तेव्हा प्रिया सुद्धा मनात विचार करू लागते, मलाही कळत नाहीये. या प्रतिमाच्या अर्ध्या मेंदूमध्ये नक्की काही शिजत असेल. आता तिने काहीतरी घोळ घालून ठेवायला नको म्हणजे झालं. तेव्हा लगेचच आता कल्पना ही प्रियाला विचारते, तन्वी, अगं काय झालं, बोल ना. अगं माहेरी जायचं, त्याचा तुला आनंद नाही झाला का? त्यानंतर प्रिया म्हणते, अगं आई, असं नाही झालं ना. मला खरंच खूप आनंद झालाय, पण बाबांचा राग हा गेला असेल का गं? तेव्हा आता लगेचच कल्पना म्हणते, तन्वी, तू ना आता अजिबातच जास्त विचार करू नको हा. आता प्रतिमाने एवढ्या प्रेमाने बोलवले, तर मग जाऊयात आपण. तेव्हा प्रिया आता नाईलाजाने, हो, असं म्हणते. त्यानंतर प्रियाच्या चेहऱ्यावर आता 12च वाजलेले असतात. ती आता नक्की कशाला बोलावलं असेल, याचाच विचार करत असते. तर सायली मात्र आता गालातच हसते, कारण तिला माहीत असतं पुढे काय करायचं. तर दुसरीकडे अर्जुन ऑफिसमध्ये असतो. तेव्हा चैतन्य लगेचच तेथे येतो आणि म्हणतो, दामिनी देशमुखने ना तिथे पोलीस स्टेशनमध्ये अक्षरशः धुमाकूळ घातला. अरे लोकांना धमकवलं तिने, आणि त्याचबरोबर तेथे असणाऱ्या एका पोलीस कॉन्स्टेबलची नोकरी सुद्धा घालवली. हे ऐकून अर्जुनलाच आश्चर्याचा धक्का बसतो. अरे, ती म्हणत होती की काय, ते नियमच पाळले नाहीत, त्याचबरोबर साक्षीला अशी वाईटच वागणूक दिली. तेव्हा अर्जुन आता म्हणतो, डॅम इट, मी तुला सांगितलंच होतं ना रे की दामिनी देशमुख ना असंच काहीतरी आरोप करेल, की साक्षी बरोबर कोणीही चांगलं वागत नाही, म्हणून तिला कसा त्रास दिला जातो जेलमध्ये. हे आता ती लगेचच कोर्टामध्ये सुद्धा सांगेल रे चैतन्य. मग आता लगेचच चैतन्य म्हणतो, बरोबर आहे. या केसवरती आतापर्यंत एवढे वकील आलेत ना, पण रविराज सर कसे विचार करतात हे तर तुला चांगलेच माहीत आहे अर्जुन. ते पवार वगैरे काही फारसे अजिबात हुशार नव्हतेच रे, पण हे दामिनी प्रकरण ना, आपल्याला खरंच खूप जड जाणार आहे अर्जुन, असं वाटते. तेव्हा आता अर्जुन त्याला काहीतरी सांगण्याचा प्रयत्न करतो. तेवढ्यात सायलीचा त्याला फोन येतो. मग आता अर्जुन लगेचच कॉल रिसीव्ह करतो आणि विचारतो, काय झालं, बोला ना. तेव्हा आता लगेचच सायली विचारते, काय हो, तुम्हाला प्रतिमांचा फोन आला होता का? अर्जुन म्हणतो, नाही, आला अजून. का बरं? त्यावेळी आता लगेचच सायली म्हणते, संध्याकाळी ना, त्यांनी आपल्याला त्यांच्या घरी येण्याचं आमंत्रण दिले. तेव्हा आता लगेचच अर्जुन विचारतो, का बरं? मग आता लगेचच सायली म्हणते, असं का करताय? कोणी जर आपल्याला आमंत्रण दिलं, तर आपण असं विचारू शकतो का त्यांना का आमंत्रण दिलं म्हणून? आणि त्यातही या दोन घरांमध्ये काय तणाव सुरू आहे, हे आपल्याला माहीत आहे ना? मग आपण जायला हवं ना? त्यांनी आमंत्रण दिलं तर. अर्जुन म्हणतो, बरं, ठीक आहे. प्रतिमा आत्यांचा फोन येऊ दे, मग मी येतो. तेव्हा आता लगेचच सायली म्हणते, बघू वगैरे काही नाही. हा थेट आपल्याला किल्लेदारांकडेच भेटायचंय. आता मग तुमचा विश्वास आहे ना माझ्यावर, एवढं करास तुम्ही आता? तेव्हा सायलीला आता लगेचच अर्जुन विचारतो, मोबाईल लपवताना घेतली तशी रिस्क तुम्ही परत घेत नाही आहात ना सायली? मग सायली आता हळूच म्हणते, नाही हो, अजिबातच नाही. तुम्ही जरा माझ्यावर थोडासा विश्वास तरी ठेवा ना. बघा, आपण थेट संध्याकाळी ना, आता किल्लेदारांकडेच भेटणार आहोत. आणि हो, येताना चैतन्य भाऊजींना सुद्धा घेऊनच या. आणि प्रतिमा हत्या तसं सांगतीलच तुम्हाला. तेव्हा आता अर्जुन, ओके, असं म्हणतो, येतो, आम्ही दोघे सुद्धा, असं म्हणून तो आता फोन ठेवतो. त्यानंतर संध्याकाळी आता सर्वजण लगेचच प्रतिमाच्या घरी येतात. घरी आल्यानंतर सुमन आता दारातच उभी असते आणि प्रतिमा सुद्धा नागराज सुद्धा पाठीमागे असतो. तेव्हा आता सुमन म्हणते, या ना पूर्णाई, या ना. अहो, आम्ही सर्वजण तुमचीच वाट बघत होतो.
तेव्हा आता सर्वजण लगेचच आतमध्ये येतात आणि आल्याबरोबर लगेचच श्रीरामांचं दर्शन घेतात. किती छान आहे मूर्ती, असं पूर्ण आजी अगदी मन भरून बोलतात. त्यानंतर सुमन आता सर्वांना बसायला सांगते. मग प्रतिमा विचारते, तुम्हाला सरबत बनवू का? तेव्हा सर्वजण म्हणतात, नको आता. तेव्हा सुमन विचारते, मग कॉफी बनवू का सर्वांसाठी? प्रताप म्हणतो, नको. सुमन, राहू देत. त्यानंतर चैतन्य म्हणतो, प्रतिमा आत्या, तुम्ही अर्जुनकडे माझ्यासाठी निरोप पाठवलात ना? मला खूप बरं वाटलं. तेवढ्यातच रविराज आता बाहेर येतो, तो पण अगदी तयार होऊन, आणि इथे केस सर्व सुभेदारांना पाहतो. आणि त्याला तर मोठा धक्काच बसतो. सर्वजण फक्त एकमेकांकडे आश्चर्याने पाहतात. त्यानंतर प्रिया लगेचच म्हणते, बाबा, तुम्ही कसे आहात? बाबा, तुम्ही माझ्याशी बोलणारच नाही आहात का? असं ती विचारते. तिने इथे येण्याचं आमंत्रण दिलं, तेव्हा मला वाटलं की तुमचा राग हा गेला असेल. तेव्हा लगेचच आता रविराज विचारतो, प्रतिमा, यांना तू आमंत्रण दिलंस का ग? तेव्हा आता प्रतिमा, हो, असं म्हणते. तेव्हा रविराज आता रागातच प्रतिमाकडे पाहतो. सर्वजण आता रविराज अजून काही बोलतोय की काय या विचाराने घाबरलेले असतात. मग आता तो म्हणतो, ठीक आहे, आणि या घरात कोणी यायचं आणि कोणी नाही, हे ठरवण्याचा हक्क अधिकार तुला सुद्धा आहेच. तसा पण मी अजिबातच इथे थांबणार नाही, असं रविराज निर्णय घेतो. त्यानंतर आता रविराज हा रागातच नागराजला म्हणतो, प्रतिमाचे हे सर्व पाहुणे इथून निघून गेले ना रे? मग मला फोन कर. तेव्हा सर्वांना रविराजचं हे बोलणं ऐकून धक्काच बसतो. तेव्हा आता प्रतिमा विचारते, काय हो, माझे पाहुणे म्हणजे तुमचे पाहुणे नाही येत? तेव्हा रविराज आता, नाही येत, असं म्हणतो. मग आता घरी आलेल्या पाहुण्यांचा असा अपमान करणं किल्लेदारांच्या रीतीला धरून नाहीये, प्रतिमा म्हणते. त्यानंतर रविराज विचारतो, माझ्या मुलीचं लग्न ठरवण्याआधी मला विचारलं होतंस? पाहुण्यांना इथे बोलवण्याआधी तू मला विचारलं होतंस? या पाहुण्यांचा आदर राखावा, याचं एक तरी कारण मला दे. आता असं रविराज म्हणतो. तेव्हा प्रतिमा लगेचच विचारते, माझी शपथ आहे, तुम्हाला थोडा वेळ थांबाच, असं प्रतिमा म्हणते. तेव्हा आता रविराज नाईलाजाने तेथे उभाच राहतो. त्यानंतर प्रतिमाला खूप आनंद होतो आणि मग ती सर्वांना बसायला सांगते. त्यानंतर प्रतिमा आता सर्वांजवळ तेथे रविराजला बसवते. मग आता प्रताप लगेचच म्हणतो, रविराज, मध्ये तू येऊन गेलास तेव्हा मी घरी नव्हतो रे. आणि मी घरी असतो ना, तर कदाचित काही गोष्टी या टळल्या असत्या आणि कदाचित मी तुझा राग कमी करू शकलो असतो. मग आता लगेचच रविराज विचारतो, तो मी नसताना माझ्या मुलीचं लग्न लावलं, ते टाळता आलं असतं. तेव्हा आता प्रताप काहीच बोलत नाही, तर अर्जुन म्हणतो, सिनियर, अरे, यांचं लग्न होणार आहे, हे आम्हाला सुद्धा माहीत नव्हतं. आणि जेव्हा कळलं ना, तेव्हा तुझ्या इतका राग सुद्धा आला होता मला. पण जे झालं ना, ते आपण एक्सेप्ट करू आणि पुढे जाऊ ना. आता त्यानंतर अश्विन उठतो आणि लगेचच रविराजची माफी मागतो. मग आता प्रतिमा म्हणते, अश्विन ऐक ना, अरे, आज आपण सर्वजण एकत्र आहोत आणि हे माझ्या शब्दाखातर फक्त थांबले आहेत, हे कारण ना पुरेसा आहे. त्यामुळे हा विषय नको आता इथे. त्यानंतर कल्पना विचारते, अगं प्रतिमा, कशासाठी बोलावलं हे सांगितलं नाहीस तू? मग आता प्रतिमा म्हणते, अगं, आज रामनवमी आहे ना, आपण एकत्र ती छान प्रकारे सेलिब्रेट करूया, साजरी करूया, असं मला वाटलं आणि म्हणूनच सर्वांना बोलावलं. तेव्हा सुमन म्हणते, वाहिनीने ना तुमच्यासाठी खास तयारी केली. काय ते आहे मला माहीत नाही, परंतु तुमच्यासाठी ते सरप्राईज आहे. तेव्हा सर्वजण प्रतिमाकडे पाहतात. तेव्हा प्रतिमा म्हणते, सांगते, मी सगळं सांगते. त्यानंतर पूर्ण आई, तुम्ही त्या दिवशी म्हणाला होतात ना की मंदिरामध्ये कीर्तन असलं की तुम्ही आवर्जून जाता. मग मी आपल्या घरी आज कीर्तन ठेवले. मग आता सर्वांना खूपच आनंद होतो. वेळी आता कल्पना विचारते, कोण कीर्तन करणार आहे? मग आता आहेत त्या एक नामवंत कीर्तनकार आहेत, त्यांना आपल्या घरी केव्हापासून कीर्तन करण्याची इच्छा होती. त्याचबरोबर त्यांच्या ज्या साथीदार आहेत ना, त्यांना आपल्या घराबद्दल खूपच आपुलकी आहे आणि त्या दोघीही आता येतच असतील. तेव्हा रविराजला प्रश्न पडतो, नक्की कोण असेल ते कीर्तनकार? तेवढ्यातच आता सर्वजण त्यांची वाट पाहू लागतात. त्यानंतर प्रतिमा म्हणते, आल्या आल्या ज्या महिला कीर्तनकार असतात ना, त्या आता तेथे येतात. मग आता अगोदर श्रीरामांच्या मूर्तीचे दर्शन घेतात. त्यांचे आता कीर्तनामध्ये साथ देणारे सगळे टाळकरी वगैरे सुद्धा आलेले असतात. मग आता सर्वजण खूपच खुश होतात, त्यांना नमस्कार करतात. तेव्हा पूर्ण आजी लगेचच ओळखतात, बाप माधवी उगले माळी बरोबर ना? तेव्हा आता त्या कीर्तनकार लगेच म्हणतात, हो, बरोबर आहे. तेव्हा माधवी ताई, अहो, तुमच्या कीर्तनाबद्दल आम्ही खूप ऐकून आहोत. प्रताप म्हणतो. त्याचवेळी कल्पना म्हणते, हो ना, मलाही तुमचं कीर्तन ऐकण्याची ना खूप इच्छा होती.
तेव्हा लगेचच कल्पना प्रतिमाला थँक्यू असं म्हणते. मग आता लगेचच त्या माधवीताई म्हणू लागतात की आभार मानायचे असेल तर कोणा एका व्यक्तीचे मानू नका, त्या प्रभू रामचंद्रांचे आभार माना. प्रभूंना वाटतं आपल्या भक्तांची कान उघडणी करण्याची गरज आहे, तेव्हाच हे असले योग जुळून सुद्धा येतात. तेव्हा सुमन म्हणते, चला आपल्याला कीर्तन ऐकायचं ना, आपण बसून घेऊयात. तेव्हा माधवीताई म्हणतात, हो आपण लगेचच सुरू सुद्धा करूयात कीर्तन. सर्वजण बसणार असतात, परंतु अर्जुनची नजर आता सारखीच सायलीला शोधत असते, कारण ती अजूनही आलेली नसते. त्यानंतर सर्वजण आता तेथे कीर्तन ऐकण्यासाठी बसतात. तर प्रभू रामचंद्रांचे नाव घेऊन आता आपण कीर्तनाला सुरुवात करूयात, परंतु आज मी एकटीच कीर्तन करणार नाहीये असं माधवीताई म्हणतात. मोलाची साथ लाभणार आहे. तेव्हा अश्विन विचारतो, कोणाची साथ? सर्वांनाच प्रश्न पडतो. माधवीताईंना नक्की कोणाची साथ मिळणार आहे? मग आता लगेचच तेवढ्यात सायली तेथे येते. तिने सुद्धा अगदी कीर्तनकार ताई असतात ना, त्यांच्यासारखा वेश परिधान केलेला असतो, वर फेटा बांधलेला असतो डोक्यावर. मग आता सर्वजण तिच्याकडे पाहू लागतात. अर्जुन आश्चर्याने सायलीकडे पाहतो आणि गालातच हसतो. सायली अगोदर पुढे जात श्रीरामांचे दर्शन घेते. सर्वजण सायलीकडे पाहतच राहतात, तर प्रिया अश्विनचा चेहरा मात्र पडतो. आता लगेचच कीर्तनाला सुरुवात सुद्धा होणार असते. अगोदर श्रीरामांचा सर्वजण मिळून जय जयकार करतात. त्यानंतर रामकृष्ण हरी जय जय रामकृष्ण हरी असा अभंग त्या दोघीही आता म्हणू लागतात. तेव्हा सर्वजण आता त्या दोघींच्या तालावर टाळ्या वाजवत असतात आणि श्रीरामांचा जय जयकार करत असतात. तर आता रविराज देखील खुश असतो, कारण घरातील वातावरण एकदम या कीर्तनामुळे प्रसन्न झालेलं असतं. त्यानंतर त्या दोघीही आता अभंग म्हणू लागतात. अभंग म्हणून झाल्यानंतर आता माधवीताई लगेचच सांगू लागतात, प्रभू श्रीरामांच्या नवमीबद्दल 4 ओळींचा आपण आता अर्थ पाहणार आहोत. अभंग तर तुम्हाला म्हणून दाखवलेला आहे, परंतु आजकालच्या जगामध्ये म्हणजे या इंटरनेटच्या युगामध्ये आपण प्रभू श्रीरामांचा आदर्श, त्यांच्या कुटुंबाचा आदर्श पुढे ठेवला पाहिजे. कारण माणसातील आदर, कुटुंबाविषयीची काळजी कुठेतरी नाहीशी होत चालली आहे. कारण आपण प्रत्येकाने विचार करायला हवा एकमेकांबद्दल, आणि या विचारांची जागा नेमकी अहंकाराने घेतली. तेव्हा सायली आता सांगते, जिथे अहंकार आला तिथे मध आलाच, आणि जिथे मध आला तिथे मत्सर आला, आणि जिथे मत्सर आला तिथे मोह सुद्धा आलाच, आणि जिथे मोह आला तिथे कामक्रोध सुद्धा आला. आता सायली हे जे काही अगदी मनापासून सांगते, ते सर्वजण अगदी मन लावून ऐकत असतात. तर आता कीर्तनाच्या स्वरूपात का होईना, सायली आता आपल्या कुटुंबातील जे मतभेद आहेत ते कमी करण्याचा प्रयत्न करत म्हणते, जिथे क्रोध आला तिथेच कुटुंबाचा ऱ्हास व्हायला सुरुवात झाली. या षडरिपांना ज्यांनी धारण केलं ते साधारण, आणि ज्यांनी मान्य केलं ते सामान्य, असं रविराजकडे पाहून ती आता म्हणते, आणि ज्यांनी यांना धुवून टाकलं ते असतात साधू. पण ज्यांनी या षडरिपांचा अंत केला, भगवंत म्हणजे प्रभू श्रीरामचंद्र. तर माधवीताई आता सायलीने जे काही सांगितलं त्यावर बोलू लागतात आणि म्हणतात, प्रभू श्रीरामचंद्र हे एकवचनी, एक पत्नी होते. या इच्छेविरोधात नसणारे, सावतराईची इच्छा पूर्ण करणारे आणि फक्त कुटुंबाच्या सुखासाठी 14 वर्ष वनवास सहन करणारे असे प्रभू श्रीरामचंद्र होते. प्रभू श्रीरामचंद्रांनी कुटुंबासाठी महत्त्वाची भूमिका बजावली आणि ती होती त्यागाचीच. त्यागाची आपल्या समाजाला आणि कुटुंबाला गरज आहे. तेव्हा पूर्णा आजी आणि रविराज हळूच एकमेकांकडे पाहतात आणि आजकालच्या जगामध्ये आईविषयीची प्रेमळ भावना आणि वडिलांवर असणारी निष्ठा ही कुठे पाहायला मिळते हो? ही खरंच विचार करण्यासारखी गोष्ट आहे, असं माधवीताई सांगतात. मग आता सायली सांगते, हे सर्व आदर्श पैलू आपल्याला पाहायला मिळतात प्रभू श्रीरामांमध्ये. आणि कुटुंबातली माणसं कशी असावी तर वळून बघा तुम्ही बंधू लक्ष्मणाकडे, आणि पत्नी कशी असावी तर सीतेकडे वळून बघावं, आणि पती कसा असावा तर श्रीरामांसारखा. खूप मोठी पार्श्वभूमी असणारी जनक राजाची कन्या, दशरथ राजांची सून, हिने फक्त आपल्या कुटुंबासाठी आणि पतीच्या सुखासाठी प्रभू श्रीरामांबरोबर वनवास 14 वर्ष भोगला. कारण सीतेने राजवैभवाचा त्याग केला तो फक्त आणि फक्त आपल्या कुटुंबासाठी. तर आता कीर्तनरूपी सेवेतून माधवीताई सांगू लागतात, जर आपल्याला जीवनाचं सार्थक करायचं असेल तर कर्म हे चांगले करा. असं म्हणून अभंगाच्या माध्यमातून, श्लोकांच्या माध्यमातून ते घरातील सर्वांसमोर एक वेगळाच संदेश पोहोचवत असतात. एकमेकांमध्ये असणारी मर्यादा पूर्णपणे मिटवून टाका, कारण याचा पुढे जाऊन काहीच उपयोग होणार नाही. सर्वांनी एकमेकांबरोबर प्रेमाने राहा, हसत खेळत जगा. आपल्याला जीवनामध्ये रामाचं त्याग पण काय आहे ना हे अवलंबलं पाहिजे. कारण श्रीरामांनी आपल्या कुटुंबासाठी काय काय केलं, कोणता त्याग केला, हे जर आपण समजून घेतलं तर आपल्या जीवनामध्ये निश्चितच त्याचा उपयोग होईल. तेव्हा सर्वजण आता माधवीताईंचं ते कीर्तन अगदी मन लावून ऐकतात आणि सर्वांनाच आता त्याचा अर्थ समजत असतो.
तेव्हा सर्वजण एकमेकांकडे पाहू लागतात. तेव्हा सर्वजण आता सायली आणि माधवी ताईंकडे पाहू लागतात. तर आता मित्रांनो, पुढील भागामध्ये सायली आता रविराजला सांगते, हा माणसाच्या मनाचा आरसा असतो. आणि माधवी ताईंच्या कीर्तनामधून आपण तो बोध घ्यायला हवा. जर माझ्यामुळे किल्लेदार आणि सुभेदार या कुटुंबामध्ये दरे निर्माण होणार असेल, तर मी माझ्या प्रेमाचा आणि संसाराचा सुद्धा त्याग करते, आणि मी ही वनवासाला तयार आहे, असं म्हणून सायली आता घराबाहेर जायला निघते. तेव्हा अर्जुनला आता धक्काच बसतो. तो उठायला जातो, पण चैतन्य त्याला अडवतो. मग आता लगेचच रविराजच्या मनाला पाझर फुटतो. तेव्हा त्याच्या डोळ्यात पाणी येतं. तो म्हणतो, थांब सायली थांब. मग आता सायलीची पावलं आपोआप थबकतात. अशाच